स्पोर्ट्स कोलशेत आणि धनंजय 11 चिंचगड वाडा असे 6 संघ या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी आम्हाला कॉल दर्शवतात की सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज झाला मिस्टर ऋषभ. बॅलन्सिंग पर्सनॅलिटी आणि त्या पर्सनॅलिटीला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कशा प्रकारचा कॉन्फिडन्स आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारची तयारी करून आलेले दोन्ही संघ ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार. रणनीतीचा वापर कशा प्रकारे केला जातोय आणि कशा प्रकारे धाबा या सकाळच्या सत्रामध्ये काढल्या जातात. कारण हवेचा वेग आपण पाहतोय ज्या प्रकारे ऍज युजल लेग साइडला जास्तीत जास्त पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्टार्ट ऑफ द मॅच. आउटसाइड ऑफ पिच झालेला चेंडू मात्र त्या ठिकाणी भिरकावून दिलाय सरळ कव्हर रिझनच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. येस, आमचे डीजे मास्टर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. अतिशय चांगलं सुमधुर असं संगीत वादन मी तर म्हणेल मागील 2 दिवसापासून या ठिकाणी वाजवत असताना आपण पाहिलंय आणि आता या तिसऱ्या दिवसाकडे वळत असताना सुद्धा अतिशय चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा सहर्ष असं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ऋषभ. पुढील चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि झेल होईल का तर येस, इट इज गॉन. एक तेरी तो एक मेरी. अप्रतिम असा चेंडू होता. ज्या प्रकारे चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न या कारणास्तव फसला कारण चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडंसं गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्या व्हेरिएशनला मात्र ओळखण्यामध्ये थोडीशी चुकी झाली आणि त्या कारणास्तव रवी पाटील तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळतात. मित्रांनो, वय वर्ष 50च्या पेक्षा जास्त आहे आणि हा खेळाडू दमखम दाखवताना मैदानाच्या आतमध्ये आजवर सुद्धा पाहायला मिळते. हे आहे क्रिकेटच्या प्रती असलेलं प्रेम, हे आहे क्रिकेटच्या प्रती असलेलं डेडिकेशन, आदर आणि सन्मान सर्व काही झुकून देत असताना पाहायला मिळाले. 2 चेंडूचा खेळ 4 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय मिस्टर विकास वायडा. अजून एक घणाघाती फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गाचा होत असताना आपण पाहते. मोठी स्टारकास्ट आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचा विचार केला तर आता मात्र कलात्मकतेने भरलेला फटका त्या ठिकाणी सरळ जाते पण सीमारेषेजवळ त्या ठिकाणी फील्ड केला होता. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगला प्रयत्न. ज्या प्रकारे रवीजी तंबूच्या आसराला गेले होते तिथून मात्र विकेटला टिकून ठेवणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला मात्र मोठे हवाई फायर करणं त्या गोष्टीला टाळलं आणि ज्या प्रकारे चेंडू आला त्या प्रकारे चेंडूला दिशा देत असताना या 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. पुन्हा एकदा हलक्यात पुश करण्याचा प्रयत्न. आता मात्र हुलकावणी देणारा चेंडू पाहायला मिळते. अतिशय चांगली डिलिव्हरी. कॉन्क्रीटची विकेट आहे आणि तिथून मात्र वळण देणं चेंडूला तितकंसं सोपं नसतं आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र गोलंदाजाची थोडीशी मौत असं म्हटलं जातं. कालच्या काही इंटरव्ह्यूज मध्ये आपण पाहिलं की गोलंदाजाला साजेशी खेळपट्टी नाहीये, फलंदाजाची मजा आहे या ठिकाणी, परंतु त्याच्या विरोधात चित्र सुद्धा पाहायला मिळेल. कारण पहिला दिवस आम्हाला आठवतो ज्या पहिल्या दिवसामध्ये जवळजवळ 34 धावांना सुद्धा या मैदानावर डिपेंड केलं गेलंय आणि या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी दाखवत असतात की मित्रांनो तुम्ही कराल तेच घडेल. पॉझिटिव्हली विचार करा. गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी चांगली पडू शकते. फक्त तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागेल. तुमच्या अंगीकृत असणारे कला कौशल्य त्या ठिकाणी व्यवस्थित रीतीने वापरत असताना चेंडू हाताळावे लागतील. आता मात्र इनसाइड आउट होणार चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय 6. याचा अर्थ षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धापागती मोजल्या जात आहेत 7 एका गड्याच्या मोबदल्यात. या एक सुंदर असं गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू.
यस, पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर स्कोर आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमचा टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 7 रन 1 विकेटच्या नुकसानवर एक महत्वपूर्ण विकेट गेलेली आहे. भरत बघितलं पण रवी पाटील ज्यांनी सुरुवात अतिशय चांगली केली होती मात्र दुसऱ्याच फटक्यावर आउट होताना आपल्याला दिसले रवी पाटील. येस, नक्कीच रवी पाटील यांची विकेट त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला जर विचार करायचा तर रवी पाटील थोडेसे मागून फलंदाजी येताना पाहायला मिळतात. आज सलामीच्या रूपाने आले, काहीतरी वेगळा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नामध्ये म्हणतात ना 19-20 असा फरक पाहायला मिळाला. जसं की 4 धावा पण आल्या, त्यानंतर विकेट सुद्धा गेले. अक्षय नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मागवरती येतोय. आमदार चषक 2021 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगलं सुंदरचं आयोजन नियोजन आपणास पाहायला मिळते. आदरणीय सन्मान्य महेशदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून मेहनतीतून साकारलेलं हे गोड स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 दिवसाचा अजूनही अवधी असणार आहे. त्यानंतर मात्र स्पर्धेचा शेवट मात्र रविवारी या मैदानावरती पाहायला मिळेल. सामन्याकडे पुन्हा एकदा वळतोय. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येत असताना मिस्टर अक्षय गोलंदाजी मागवरती, समोर फलंदाज नितेश हलक्यातून खेळून काढलं. चेंडू ऑन साईडला जवळ आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेर चेंडू पीच झाला होता. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये. अतिशय चांगल्या क्रिकेटचा नजारा, टॅलेंट, टेम्परामेंट, परफेक्शन सर्व काही दिसून आलं आणि चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. येस, ॲब्सोल्युटली राईट. आपण बघितलं चांगलं तालमेल आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही बॅट्समन मध्ये. विकास वाडा आणि नितेश मध्ये सिंगल पहिली फास्ट काढली होती, दबाव बनवला फिल्डरवर आणि ही दुसरी सुद्धा रन्स फास्ट काढली. पुन्हा एकदा अक्षय त्या ठिकाणी सज्ज होतात. पुढील चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द विकेट, चेंडूला खेळलं गेलं, फील्ड केलं जाईल का? एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे पाहायला मिळणार नाही, कारण दुरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण पाहिलं असेल लॉंगाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि फील्ड करत असताना चांगलं कव्हर आणि बॅकअप देतोय, जे कारणास्तव या ठिकाणी फक्त एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. धाव फलकावरती धावा 10, 2 चेंडूचा खेळ. दुसरं षटक मार्गस्थ असताना एक गडी तंबूच्या असरला गेलाय. विकास वायडा स्ट्राईक हँडवरती पाहायला मिळतील या षटकामध्ये पहिल्यांदाच. अक्षयचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिप करून दिलाय. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेण्यासाठी तयार जर होते, परंतु त्या ठिकाणी स्वतःला थांबवलंय. एक आपण पाहू शकता जसं की हे म्हणजे आपण पाहतोय पहिलं षटक होतं त्यामध्ये थोडंसं अटॅकिंग मारा काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आता या दुसऱ्या षटकामध्ये येत असताना कुठे ना कुठेतरी संयमी खेळी साकारली जाते दोन्ही फलंदाजांकडून. काही ना काहीतरी याच्या मागची रणनीती असेल किंवा ज्या प्रकारे हवेचा वेग आहे त्याच्यानुसार रणनीती बनवली असेल. कारण ज्यावेळेला सावंतपाडा एंड करून गोलंदाजी होते त्यावेळेला मात्र फटके मारणं हे थोडेसे घातक ठरताना मागील 2 दिवसामध्ये आपण पाहिले आणि त्याच रणनीतीचा वापर केला जातोय की काय? यस, नक्कीच तोच रणनीती असेल. सध्या आपण बघतो संत गतीने थोडीशी बॅटिंग होताना दिसते. अतिशय चांगला प्रयत्न त्या ठिकाणी ड्राईव्ह केला, कव्हर रिझन मध्ये एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी रीतीने पूर्ण केला जातोय. एक गोष्ट मध्ये त्यांनी लक्षात ठेवली आहे, ज्या प्रकारचे मोठे फटके जर येत नाहीत तर आम्ही सिंगल डाव काढून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दर्शवणार आणि जर का मिसफील्ड झाली तर आम्ही दुसऱ्या धाव्याला सुद्धा कन्वर्ट करणार. आणि हे बेसिक ऑफ क्रिकेट आहे. तुम्हाला सिंगल डबल वरती भर देणं गरजेचं असेल जेणेकरून तुमचा धावफलक खालतं राहील आणि दबाव मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघावरती सातत्यानं पाहायला मिळेल. त्यासाठी केलेली ही प्रयत्नांची पराकाष्ठा. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, आता मात्र अप्रतिम डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाज कसा असावा तर 6 चेंडूपैकी यस आणि नक्की 4 चेंडू तरी त्याने वेगवेगळ्या पद्धतीचे हाताळावे असं म्हटलं जातं. जयेश पाटील द मॅन फ्रॉम ओळी टेनिस क्रिकेट विश्वामधील एक अप्रतिम स्टार यांचं या ठिकाणी आगमन होतंय. स्वागत आहे आपलं आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती करेल जेपी की आपण या व्यासपीठातील स्थानापन्न व्हायचे अशी सूचना येते आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि या विनंतीचं पालन करा अशी मी रिक्वेस्ट करेल. 14 धावा धावफलकावरती षटकांची जवळजवळ 2 समाप्ती होते. या एक सुंदर असं गीत आणि पुन्हा एकदा वळूयात मैदानाच्या दिशेने. गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला
थँक्यू. 2 षटकांची समाप्ती, 14 धावा धावफलकात. अतिशय संत गतीची सुरुवात. सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारच्या धावा येणं गरजेच्या होत्या त्या कुठे ना कुठेतरी कमी पाहायला मिळतात. कारण जवळजवळ 5 षटकांचा जर विचार कराल तर 60 धावफलकापर्यंत जाणं तुम्हाला गरजेचं असणार आहे, जर का एक समाधानकारक धावसंख्या तुम्हाला उभा राहायची असेल. कारण समोरचा संघ सुद्धा तितका ताकदवर आहे. साई स्पोर्ट्स कारभारचा पण विचार करायचा झाला तर आतापर्यंत ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दर्शवलंय, ज्या प्रकारची गोलंदाजी दर्शवली, एक चौकार ज्या प्रकारे आला, तदनंतर मात्र कमबॅक ज्या प्रकारे केलाय, खरोखरच वाखणण्याजोगं कार्य आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतात. अथक प्रयत्न आणि अथक मेहनत केल्यानंतर मित्रांनो जी एक मोठी शक्ती तुम्हाला प्राप्त होत असते ती शक्ती म्हणजे आत्मबळ. आणि जर का ते आत्मबळ आपलं बळावलं गेलं तर मात्र आपण कोणत्याही संकटावरती यशस्वीरित्याने मात करू शकतो. या अगोदर अनेक वेळा आपण पाहिले, स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आणि या क्रिकेटिंग करिअरमध्ये सुद्धा अनेकांनी पाहिलं असेल. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मागवती सज्ज होते. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू ऋषभ यांचा मात्र त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने थोडासा वळण घेणारा आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. अक्रॉस बॅट खेळत असताना मितेश थोडासा बीट होतोय. दबावाखाली आहेत दोन्ही फलंदाज. एक गडी जरी तंबूच्या आसराला गेला असला तरी सुद्धा या दबावाला तुम्हाला झुगारावं लागेल. कारण 5 षटकांचा मर्यादित खेळ आहे आणि या 5 षटकांमध्ये तुम्हाला षटकार चौकार सुद्धा मारायचे, सिंगल डबल सुद्धा मारायचे, चांगलं धावफलक सुद्धा उभं करायचं असणार. आता मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. स्ट्राईक रोटेट होते. 15 धावा धावफलकावरती आहेत. याच हे म्हणजे नक्कीच या ठिकाणून काय प्रयत्न करावे लागतील जेणेकरून मोठे फटक्यांचा चर्चा वगळता मोठ्या धावसंख्येपर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल. बघितलं पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर आलेला दिसत नाही जास्त आणि फटकेबाजी जास्त होताना दिसत. याचं कारण बॉलिंग चांगली होते, हवाई सफर करावं लागेल, चांगले मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस बघितलं आउटसाइड एज लागतोय, बॉल जातोय गली रिजन मध्ये. 1 रन पूर्ण, दुसरा रनचा कॉल, रनआउटची संधी आहे. मात्र भरपूर पुढे उभा होता या ठिकाणी विकेट किपर, त्याचा फायदा मिळाला. विकास वाडा याला 2 रन पूर्ण केल्या. 2 रनने स्कोर मध्ये बदल होतोय. स्कोर सरकतोय 17 वर. नाही नक्कीच. आणि या प्रकारच्या धावा ज्या वेळेला येतात त्यावेळेला मात्र गोलंदाज मात्र थोडासा अनकम्फर्टेबल फील करत असतो. ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असतो, सिंगल धाव ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी 2 धावा येतात. एक मानसिक दबाव हा गोलंदाजावरती सुद्धा बनत असतो. कारण पुढील चेंडू हाताळण्यासाठी त्याला त्याच्या मनामध्ये एकच इच्छा असते की हा चेंडू माझ्या माध्यमातून डॉट जावा. आणि आता पाहूयात विकास कशा प्रकारची फलंदाजी करतोय. समोर ऋषभ, शॉर्ट ऑफ लाईन, अतिशय चांगली डिलिव्हरी, परंतु जास्त उसळ घेणारे चेंडू आमचे ऑफिशियल्स आमच्याकडे वळतायत. आणि विनायक मात्र दर्शवत असताना वाईडचा इशारा. यस, नक्कीच अतिशय चांगले अंपायरिंग आपण बघितलं. डोक्यावरच्या भरपूर वर बॉल गेला होता. 1 ऑफ दी ओव्हर, एक बाउन्स सुद्धा झालेला आहे आणि व्हाईटचा इशारा सुद्धा होतोय अंपायरचा. अतिशय चांगले अंपायरिंग आमच्या अंपायर्स दोन्ही सुद्धा आपण बघतो, विनायक म्हात्रे आणि शिंदे महेंद्र यांच्या मार्फत होते. येस नक्कीच. पुढच्या आउटसाइड ऑफ स्टंप पीच झालेला, जास्तच स्टंपच्या बाहेर जात असताना वाईटचा इशारा पुन्हा एकदा आमचे ऑफिशियल्स आम्हाला दर्शवतात. एक नाव विसरून चालणार नाहीये. मागील 2 दिवसामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारे आमचे ऑफिशियल्स आजच्या दिवसापासून या ठिकाणी नाहीयेत. जरूर मॉन्टी घोडेकर यांना पण विसरून चालणार नाही. अतिशय चांगली कामगिरी पंचाच्या भूमिकेमध्ये ते सातत्याने या विभागामध्ये करत असताना आपण पाहिलं असेल, खास करून मास्टर्सच्या माध्यमातून. आणि आता आजपासून ते नायगाव या ठिकाणी जाताना आपण पाहिलं. आता मध्ये सुरेखाचा चेंडू त्या ठिकाणी बॅटची टॉपेज घेऊन जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने गल्ली क्षेत्रामधून. जोपर्यंत ट्रॅव्हल होईल, 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण, तिसऱ्या धावायचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय चांगला प्रयत्न. ज्या प्रकारे मोठे फटके मारण्यामध्ये अपयश प्राप्त होत आहे तिथून मात्र पुढे सिंगलला डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. थोडीशी मिसफिल्डिंग आपण पाहायला मिळाली. शॉर्ट थडब्यांचा फिल्डर जो गली रिजन मध्ये फिल्डिंग करण्यासाठी गेला होता आणि निश्चित त्याचा फायदा मिळाला आणि 3 रन पळवून पूर्ण केल्या विकास यांनी. 3 रननी स्कोर 22 वर जातोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळणे शिल्लक असणार आहे. 4 चेंडूचा खेळ, 22 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऋषभला आता मात्र हा चेंडू मात्र समजला नाहीये. चेंडू सरळ गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारचा चेंडू, कारण ज्या प्रकारचा अँगल क्रिएट केला गेला होता, एक गोलंदाजी ज्या प्रकारची ऍक्शन आहे त्या ऍक्शनला पाहता असं वाटलं की आउटसाइड ऑप्शन पुन्हा एकदा चेंडू हाताळला जाईल आणि मी समोर जाऊन त्या चेंडूवरती जाऊन अटॅक करायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि द्विधा मनस्थितीमध्ये टाकणारा हा चेंडू मात्र दबाव अजून क्रिएट करताना पाहायला मिळते फलंदाज मितेश भोईर यांच्यावरती. लास्ट डिलिव्हरी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु चेंडू रफू चक्कर 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत असताना जातोय सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी.
कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं। यस, पाण्यासाठी आपल्या प्लेस बाउल मध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. 12वा खेळाडू जो असेल किंवा 13वा एक्स्ट्रा खेळाडू असेल त्यांनी पाणी घेऊन जायचं आहे. आयोजक पाणी घेऊन जाणार नाहीत, फक्त आपले प्लेस जे सहकारी आहेत त्यांनी पाणी घेऊन जायचं आहे आतमध्ये. अगोदर सुद्धा सूचित केलं गेलं होतं. जायचंय, तुम्हाला परवानगी आहे, प्रत्येक ओव्हरला गेले तरी चालेल, मात्र टाइमपास जास्त करू नका हे लक्षात घ्या. 3 ओव्हर नंतर तर कंपल्सरी आहे. दुपारच्या सत्रानंतर उन्हाचा कडाका जास्त असतो, त्यामुळे निश्चितच पाण्याची व्यवस्था लागली, आवश्यकता लागली तर लगेच व्यवस्था करायची आहे. फक्त टाइमपास जास्त करू नका मित्रांनो. आणि ही मॅच आपण बघतोय आमदार चषक 2021 हे अतिशय चांगलं आयोजन महेश पाटील बिग शोमॅन ज्यांनी ही स्पर्धेचं आयोजन, दुसरं सीझन आहे आणि आज 3रा दिवस आहे. आज आणखीन खास गोष्ट अशी आहे या टुर्नामेंटची की आज या कॉमेंट्री बॉक्सची शोभा आणि या पूर्ण ट्रॉफीची शोभा वाढवण्यासाठी व्हॉइस ऑफ इंडिया हरिजी पंड्या सर आपल्यामध्ये आलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. हेच नक्कीच एक पर्वणी असेल प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी सुद्धा, कारण ज्या ज्या वेळेला हरीश सर समालोचन करत असतात त्या त्या वेळेला मात्र फलंदाजाचं किंवा मात्र खेळाडूंचं मनोबल नक्कीच उंचावताना आपण पाहिलंय. कारण ज्या प्रकारची ऍक्शन आहे, ज्या प्रकारची स्टाईल आहे, त्या सर्व काही गोष्टी आणि जास्तीत जास्त करून डायलॉगच्या माध्यमातून सर्वांना आनंदित करत असताना आपण पाहिलं, मनोरंजन त्यांचं करताना पाहिलंय. आणि खरोखरच उत्सुक असतील सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग, तसेच आम्ही सुद्धा त्यांचं या ठिकाणी समालोचन ऐकण्यासाठी. नवीन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी येऊन सज्ज होताना पाहायला मिळतात मिस्टर प्रणय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावा कधी मोजल्या तर 26. एक गडी तंबूच्या रवी पाटील याच्या रूपाने अजून चांगली स्टाक अशा संघामध्ये आहे ज्यांच्यामध्ये धमक आहे, मोठमोठे फटके मारण्याचे. त्यामध्ये मी उल्लेख करेल स्वतः कॅप्टन कल्पेश म्हात्रे असतील, अतिशय दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिकरण त्याने सुद्धा दाखवले मागील हप्त्यामध्ये. तसं त्या अगोदरच्या म्हणजे संपूर्ण या हंगामाचा विचार करत तर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यानंतर जुगल पाटील यांना सुद्धा आपण पाहणार आहात. त्यानंतर या फलंदाजीमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. जसं काही आहे ना, एक टप्प्याला ओळखलंय, त्या मैदानाला पुरेपूरपणे ओळखलंय आणि त्या प्रकारची लाईन अँड लेंथनी गोलंदाजी करतायत हे गोलंदाज. त्या कारणास्तव मात्र थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत मोठे फटके मारण्यासाठी. जवळजवळ चौकार 2 आलेत, परंतु षटकार अजूनही पाहायला मिळाला नाही आणि ही खंतीची बाब असणार आहे संपूर्ण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघासाठी. शॉपॉल झाल्यात, ऑन साइडला फेकून दिलाय, चेंडू सरळ जातोय आर पार, सीमा रेषा पार, 6 धावांसाठी. थँक्यू. येस, आमचे डीजे मास्टर सुद्धा मोटिवेशनल सॉन्ग या ठिकाणी वाजवत आहेत. खरोखरच मानावं लागेल आणि गरजेचं सुद्धा आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूने मोटिवेट होऊन खेळणं गरजेचं आपल्या संघासाठी, स्वतःसाठी आणि त्यासाठी गीत वादन अतिशय चांगलं. त्यानंतर मात्र हा षटकार ज्या प्रकारचा उल्लेख केला गेला, मितेश भोई त्या ठिकाणी थोडेसे आक्रमक झाले आणि आता शांत बसणार नाही असं काही दर्शवत आहेत आणि या 6 धावा येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रणय सज्ज होत आहेत समोर, मितेश भोईर. आता मात्र फुल ऑलिम्पिक चेंडू, व्हाईटचा इशारा होता का तर येस इट इज व्हाईट. अंपायर कॉल. 34 धाबा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. मिस्टर महेंद्रजी या ठिकाणी आमच्या ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आहेत. अतिशय चांगली कामगिरी, जसं मगाशी उल्लेख केला त्या प्रकारची कामगिरी आमच्या ऑफिशियल दर्शना. आता मात्र हेलिकॉप्टरचा प्रयत्न, चेंडू बॅटची टॉप घेऊन जातोय स्वतः. गोलंदाज त्या ठिकाणी आले, परंतु शॉर्ट पॉइंट क्षेत्राशी त्या ठिकाणी तैनात होतो. त्याने फील्ड करत असताना विकेटचं पतन होत आहे. ज्याच्या बॅट मधून आला षटकार, तो खेळाडू मात्र या ठिकाणी तंबूच्या आसरात जातोय. जुगल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने, एक हार्ड हिटर, आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती. आदरणीय सन्मान्य मनोजजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आहे आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती असेल सर की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
या स्पर्धेसाठी ज्यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलंय तब्बल 1,00,000 रुपयाचे प्रथम पारितोषिकाचे पुरस्कार ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर्ड केलं गेलं या स्पर्धेसाठी. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. येस नक्कीच. आणि आमचा जो डीजे या ठिकाणी आम्हाला डीजेच्या माध्यमातून जे गीत वादन केले गेले ते स्पॉन्सर्ड केले दुर्योधन वाघ यांच्या माध्यमातून ते आम्हाला उपलब्ध झाले. त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने. येस येस वन शॉट. एक धाव त्या ठिकाणी शॉट येताना पाहायला मिळते. नक्कीच या धावांवरती सुद्धा लक्ष असेल. प्रणय गोलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा जुगल ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट वळण घेणारा चेंडू शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. बदलली त्यामध्ये कोणतीही हालचाल नाही आणि त्या कारणास्तव हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा जाताना पाहायला मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या चौथ्या षटकापर्यंतचा आत्ताचा लेखाजोग आपल्याला दर्शवला जातोय. 36 धावा. स्वतःला थांबवलं गेलंय. थोडीशी धावगतीमध्ये थोडीशी अडचण निर्माण झाल्या. ज्या प्रकारे पावलं पुढे पुढे येत होती कुठे ना कुठेतरी त्या पावलांमध्ये चूक झाल्याची जाणून स्वतःला थांबवलं जाते आणि या वेळेला थांबणं सुद्धा गरजेचं. आता मात्र ऑन साईडला पायाच्या दिशेने चेंडू होता बिरकावून दिला. गॅप मध्ये चेंडू जाईल का तर येस इट इज गॉन फॉर 4. 4 धावा. अपनी जीत हो की हार हाँ, बार बार हाँ, बोलो यार हाँ, अपनी जीत हो. थँक्यू. यापुढील होणारा सामना कॉल असणार आहे जेम्स बॉन्ड राई वर्सेस रुईलन ओळी. यस दोन्ही कॅप्टन आपला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस का बॉसच्या दिशेने यायचं आणि त्या ठिकाणी आपण येऊन थांबायचंय. जेम्स बॉन्ड राई टीमचा कॅप्टन आणि रुही इलेव्हन ओवली टीमचा कॅप्टन लगेच आपण यायचं आहे टॉससाठी. आणि जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी आपल्याला विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक VIP डायसवर यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या अहमदाबाद चषक 2021 मध्ये. वेलकम सर्वांचं हार्दिक स्वागत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमचा स्कोर आहे 2 विकेटच्या नुकसानवर 40 रन 10च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम. शेवटची 1 ओव्हर आहे भरत आणि 1 ओव्हरमध्ये 12 ते 15 रन आलं तर निश्चितच चॅलेंजिंग टोटलपर्यंत पोहोचल्याने एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस नक्कीच समाधानकारक धावपलकावरती जाणं सुद्धा गरजेचं आहे कारण तुम्हाला फाईट करण्यासाठी तुमच्याकडे तितकं बॅलन्स सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणत असताना युद्धाला जात असताना आपल्याकडे तितकं शस्त्र सुद्धा असणं गरजेचं आहे. तसंच मैदानाच्या दुसऱ्या पाडामध्ये वळत असताना आपल्याकडे तितका बँक बॅलन्स तितक्या धावपलकांचा बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि तरत आपण समोरच्या संघाविरुद्ध लढू शकतो. पाहूयात शेवटचं षटक कोण घेऊन येतो. या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती नितेश नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक घेऊन येत असताना शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येताना पाहायला मिळते. गाव टू गावचं क्रिकेट आपण पाहतोय आणि गाव टू गावचं क्रिकेट पाहता आपण काय पाहतो तर प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ हा आपल्या गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि म्हणतात ना ते प्रोफेशनल क्रिकेट सारखं स्वतःसाठी न खेळत असताना पाहायला मिळतो. आणि त्या कारणास्तव मात्र या क्रिकेटमधल्या ज्या चोरसी असतात त्या खरोखरच चांगल्या पाहायला मिळत असतात आणि त्याचं प्रात्यक्षिकरण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय. आणि आज या सामन्याकडे वळत असताना नित्यासाठी हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक दुरून त्या ठिकाणी येतील. झेलची जी संधी आहे स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आले आणि विकेटचं पतन होत असताना विकास सुद्धा जातोय मैदानाच्या बाहेर. थँक्यू. येस सर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अजून एक हार्ड हिटर फलंदाज कल्पेश म्हात्रे प्रियदर्शन स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या प्रती असलेलं प्रेम त्यांना घेऊन आलंय. या सामन्यादरम्यान या स्पर्धेदरम्यान जुगल आणि कल्पेश यांच्यामधलं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असेल कारण या अगोदर अनेक वेळा हे दोघं एकत्रित खेळत असताना धावांचा वर्षाव करताना आपल्याला पाहिलं असेल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघासाठी. आणि आता पुन्हा एकदा जबाबदारी येऊन ठेपली आहे या शेवटच्या षटकामध्ये. 5 चेंडूचा खेळण्याने शिल्लक 40 धावा धावफलकातील मोजल्या जात आहेत. समोर
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्विंग अन मिस असं चित्र आहे. डॉट चेंडूची सांगता होतीये. जुगल मात्र आता थांबणार नाहीये, परंतु जुगलला थांबवण्यासाठी ज्या अस्त्राचा वापर करतोय खरोखरच मानावं लागेल या गोलंदाजाला. ज्या प्रकारचे अचूक लाईन अँड लाईन स्वतःला एकत्रित करून ठेवलंय, मनोबलाचं कोणत्या प्रकारचं खच्चीकरण होणार नाही याची खबरदारी घेतली आणि त्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि चेंडू सरळ जातोय सीमारच्या बाहेर. रेडी टू यूज अँड लॉंग सिक्सर. 6 धावा. जुगलचा जर आपण विचार केला तर एक मजबूत शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे. जबरदस्त मोठे फटके मारतो आणि काय जबरदस्त फटका मारला. लांब पल्ल्याचा हा षटकार मारतोय आणि षटकाराने टीमचं टोटल होते 46 रन्स. अद्याप 3 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. येस, 3 चेंडूचं खेळणं शिल्लक आहे आणि 3 चेंडूमध्ये जर का 2 जरी मोठे फटके आले तरी सुद्धा एक चांगला आणि समाधानकारक धावफलक या धावफलकावरती पाहायला मिळेल. कारण ज्या प्रकारचा गोलंदाजीचा अटॅक आहे त्या अटॅकला पाहता या धावा सुद्धा तितक्याच पुरेशा ठरतील असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये अनिश्चितता नेहमीच जाणवले. जर तरला थारा नाही आपण अनेक वेळा पाहिलंय. आणि आता पाहूयात कशा प्रकारचा खेळ खेळला जातोय. जुगल टू नितेश पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शरीरापासून लांब खेळला गेला प्रयत्न. बाउन्सर पैकीची डिलिव्हरी होती परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आखूड टप्प्याच्या चेंडूला मात्र शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला गेला. जरी त्या ठिकाणाहून ज्या क्षेत्ररक्षण सजावट ज्या प्रकारची आहे ते क्षेत्ररक्षण सजावटीला जर का पाहिलं असतं तरी सुद्धा या ठिकाणी 4 धावा नक्की मिळाल्या असतं. कारण ज्या प्रकारचा चेंडू होता सरळ पॉईंटच्या दिशेने आपण पाहिलं असतं त्या चौकाराच्या दिशेने, परंतु चुकीचं शॉट सिलेक्शन एक धाव देऊन जाताना पाहायला मिळते. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कल्पेश मात्रे यांच्या बॅटमधून एक बहारदार फटका येतो. हेलिकॉप्टरच्या साईन एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. व्हॉट अ मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द विकेट. याच प्रकारची गरज असते ज्या वेळेला संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं आपल्या माध्यमातून ज्या वेळेला धावा येत नसतात मोठ्या फटक्यांच्या स्वरूपाने त्यावेळेला सिंगलला डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं याच प्रकारचं अस्त्र तुमच्या हातामध्ये असतं आणि ते अस्त्र या ठिकाणी वापरत असताना कल्पेश मात्रे आणि जुगल पाटील पाहाव्यास मिळतात. लास्ट डिलिव्हरी 49 धावा धावफलकावरती. ऑन साईडला पुन्हा एकदा फेकण्याचा प्रयत्न. हळुवार पद्धतीने चेंडूला ज्या प्रकारे लँड करण्याचा प्रयत्न केला गेला. मिसफील्ड, फंबलिंग. 2 धावा पूर्ण. 3रा धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल का? परंतु तसं पाहायला मिळत नसताना 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 51 धावा धावफलकावरती 52 धावांचा पाठलाग या ठिकाणी करणं गरजेचं असणारा सामना जिंकण्यासाठी साई स्पोर्ट्स कारभाव या संघाला या पुढील टॉसकडे पण वळणार. तत्पूर्वी या एक सुंदर बहारदार गीत आणि पुन्हा एकदा वळूयात या सामन्याच्या दिशेने. थँक्यू टू जे. एस के सी अध्यक्ष अजयजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन आहे. स्वागत आहे अजय सर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. तर यापुढील धावतो समालोचन या येणाऱ्या 5 षटकांसाठी यस आपण नक्कीच ऐकणार आहोत. या आजच्या दिवसातील म्हणतात सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी पर्वणी आमच्यासाठी सुद्धा एक पर्वणी असणारे असे हरीजी पांड्या सर द व्हॉइस ऑफ इंडिया विनंती करेल. हरी सर या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मित्रांनो, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 आयोजक सन्माननीय महेश पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. सन्माननीय मनोज म्हात्रे साहेब आपला प्रथम पारितोषिकाचे पुरस्कार ते आपल्यासोबत आहेत.
या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे KCAचे अध्यक्ष पाटील साहेब सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अजय पाटील यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र आणि भारतभरात ज्यांनी खूप मोठं नाव लौकिक केलं असा भिवंडीचा क्रिकेटचा महानायक म्हणजेच जयेश पाटील याचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. हेमंत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज पूर्ण वातावरण जर बघितलं तर आकाशातला जो रंग आहे तो आणि पडद्याचा जो रंग आहे ते एकमेकाशी एकरूप झालेले आहेत आणि म्हणून इथे बसत समालोचन करणं म्हणजे अगदी यष्ट्यांचा कलरसुद्धा पिवळा आहे, पडदे हे सुद्धा पिवळे आहेत आणि व्हाईट आणि येलो हा कॉम्बिनेशन आहे. आकाशातला जो ऊन पडतोय तो सुद्धा काहीसा पिवळा आणि नक्कीच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा जी आहे ती आज गेली 3 दिवस पूर्ण पालघर जिल्हा नव्हे तर ठाणे, मुंबई आणि इतर जिल्हे पर्यंत पोहोचलेली आहे. द सिनेमॅटिक पिक्चर TCP लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबचे सर्व प्रेक्षक सुस्वागतम. सईश स्पोर्ट्स खारबाव आणि त्यांच्यासमोर खेळणारा संघ आहे तो अजिंक्य जूचंद्र. अजिंक्य जूचंद्र म्हटलं की हा ऐतिहासिक संघ आहे आणि गेली कित्येक वर्ष हा संघ खेळत आला आहे. मग तो 40+ चे सामने असो, ग्रामीण असो किंवा शहरी क्रिकेट असो, अजिंक्यचा मोठा इतिहास आहे आणि हा संघ आता गोलंदाजी करणार आणि फलंदाजी करणार तो साई स्पोर्ट्स खारबाव भिवंडी. या ठिकाणी आपण बघतोय शाहिदभाई अन्सारी KCAचे कार्याध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आमदार चषक 2021 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तो शाहिद भाई अंसारी, आपका तहे दिल से इस्तकबाल है, खुशामदीद, आइए, वेलकम. त्याचप्रमाणे राकेश पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. KCA म्हणजे कॉमन क्रिकेट असोसिएशन. हेमंत, एक गोष्ट आहे की वसई दिवा लाईन म्हणजे अगदी एकदाच प्रवास करायचा योग आलाय, परंतु हे जे सर्व गावं आहेत म्हणजे अर्थात खारबावपासून ते कामणपासून ते जुचंद्रपासून हे सर्व जे गावं आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी लाभली आणि आज आपण खूप चांगलं क्रिकेट या सर्व KCAच्या हद्दीतल्या संघ आणि KCAच्या हद्दीतल्या बाहेरचे सुद्धा जे संघ आहेत ते चांगलं खेळून दाखवत आहेत. तर 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये उतरत आहेत. प्रणय आणि पराग. राईट टीम जर आली असेल तर लगेच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. राईट टीमचा कॅप्टन लगेच आमच्याशी संपर्क साधा, कारण पुढील होणारा टॉस रोही 11 ओवली वर्सेस जेम्स बॉन्ड राई भाईंदर या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही टीमचा कॅप्टन लगेच आपण संपर्क साधायचा आहे. वेलेबद्दल सुद्धा सहकार्य करा. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम. 2 मजबूत टीम मध्ये हा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय हरीश सर. आणि दोन्ही मजबूत टीम. एक टीम जर बघितलं अजिंक्य स्पोर्ट भरपूर नाव कमावलेलं आहे या टीमने, आणि दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर साई स्पोर्ट्स खारबाव महेंद्र पाटील फॅम टीम आहे. एक मजबूत टीम आहे खारबाव परिसरातून, तर एक मजबूत मॅच पाहायला मिळेल. टोटल सुद्धा बघितलं आपण 52 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे. एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचलेलं आणि एक टफ फाईट मॅच जरूर पाहायला मिळणार आहे. हे म्हणजे एक गोष्ट आहे की 10वी 12वी किंवा पदवीधर जेव्हा परीक्षा आपण देतो आणि परीक्षेचा पहिलाच पेपर जर थोडा टफ असेल तर परीक्षेचा पेपर लिहायला मजा येते आणि आपल्याला माहीत असते की जर माझं पहिलं पेपर चांगलं गेलं तर उर्वरित सर्व पेपर मी पास करत चांगले गुणांक मिळवणार. तसं स्पर्धेचं सुद्धा आहे. भरपूर काही संघामध्ये एक बऱ्याचशा वेळी भीती असते की पहिल्या राऊंडला आम्हाला मजबूत टीम, मोठी टीम भेटली, परंतु माझं असं म्हणायचं आहे की पहिली टीम जर तुम्हाला चांगली भेटली तर तुम्ही तुमचा सर्वश्रेष्ठ ओतून घ्या त्या सामन्यामध्ये आणि नंतर तुमचा जो प्रवास आहे तो सुखकर प्रवास होऊ शकतो. आणि तेच इथे कुठे साई स्पोर्ट्स खारबावसाठी असणार आहे. कारण जर इथून जिंकले तर घरी जाताना मात्र कामण ते भिवंडी प्रवास एकदम जवळ आहे, 22 किलोमीटर, आणि अगदी आरामात सुखरूप पोहोचतील, परंतु त्यासाठी त्यांना तो सामना जिंकावा लागणार आहे. तर प्रणय पराग आणि पहिलं षटक घेऊन येतोय रवी पाटील. उजव्या हाताचा पहिला चेंडू, बैठक शॉट आणि पहिलीच बैठक कडक, अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा गगनभेदी षटकार, हॉट शॉट.
पहिलाच फटका अप्रतिम जबरदस्त फटका बैठक शॉट स्लॉक स्वीपच्या अंदाजामध्ये डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खाली क्षेत्र होतं त्यामध्ये खेळून काढतोय आणि हा षटकार. लगेच तिथे क्षेत्ररक्षण बदलण्यात आलं आहे आणि हेमंतजी बघा आता थोडा जास्त उंच खेळाडूला तिथे ठेवण्यात आलेलं आहे, कारण मागच्या वेळेला जर चेंडू वरून गेला तरी ह्या वेळेला आम्ही जाऊन देणार नाही, तर बघावं लागेल. परंतु पहिल्या चेंडूवर फर नवीन असतो टेनिस बॉलचा आणि त्या चेंडूला गुड शॉटवर गुड शॉट. आता हा चेंडू फिरवला होता रवी यांचा, मागील चेंडू फुलटॉस होता, मात्र ह्या वेळेला चेंडू चांगला टप्पा खाऊन जातोय मागच्या बाजूला. फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांना हुलकावणी देतोय. धावसंख्या झाली 7. नक्कीच पुन्हा आपण बघितलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला रवी पाटील यांनी पहिल्या बॉलवर मोठा फटका लागल्यानंतर, आणि रवी पाटील याच्याकडे मोठा अनुभव आहे क्रिकेटमधला. अनुभवाची शिदोरी आहे त्याचा पाठीशी, आणि असं कुठलंही गाव नसेल मला वाटतंय पालघर जिल्ह्यात जिथे रवी खेळला नसेल, म्हणजे एवढा प्रदीर्घ अनुभव आहे. अगदी क्रिसच्या टोक्यावरून मारा केला होता, मात्र हळुवारपणे खेळत त्या चेंडूवर 1 धाव सिली मिड ऑफच्या दिशेने. स्वतः आपला फॉलो थ्रू मध्ये रवी पुढे चालत आलेला. धावसंख्या पोचती ती आता 8 वर. सामना जिंकण्यासाठी जे लक्ष देण्यात आलंय ते 52 धावांचं. अगदी कालच्या पहिल्या सामन्यात सुद्धा 52चा लक्ष देण्यात आलं होतं. धन्यवाद आमचे गुणसंख्या लेखक तुषार पाटील. आता हा चेंडू फिरवायचा प्रयत्न आवाक्याचा थोडासा बाहेर, परंतु पंच विनायक म्हात्रे यांनी कुठलाही इशारा दिला नाहीये. पॉवर प्ले, 2 खेळाडू वर्तुळाच्या बाहेर आहेत, दोन्ही ऑन साईडला आहेत, स्क्वेअर लेग आणि वाडिश मिड विकेट. रवी यांचा पुढील चेंडू पायांवर आदळणारा, मात्र रवीने आपला दर्जा दाखवलाय. एका चेंडूवर षटकार लागल्याने गोलंदाज काय खराब होत नाही. गोलंदाज असतो आणि धावसंख्या राहिली 8. शेवटचा चेंडू. टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचं दोन्ही टीमचा कॅप्टन. ओव्हरपिच चेंडू आता आणि क्रॉस बॅटेड शॉट बघायचा, मात्र तिथे बॅकअप असल्या कारणाने एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पॉवर प्ले मध्ये. धावसंख्या झाली 9. सर्वात चांगली बाब ही आहे की एकही गडी गमावलेला नाहीये, तो म्हणजे साईश स्पोर्ट्स खारबाव या संघाने. तर पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर बाईचा 1, तिसऱ्या चेंडूवर 1, चौथा आणि 5वा चेंडू जो होता तो निर्धाव, आणि शेवटच्या चेंडूवर 1, असे 9 धावा झालेत. कंपॅरिझन करूया. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा आणि 1 गडी बाद झाला होता रवी यांचा. तर आता जेम्स बॉन्ड राई भाईंदर विरुद्ध रुही 11 ओवळी भिवंडी. तर नाणेफेक करतायत हेमंतजी पाटील. मी विनंती करतोय मनोजी म्हात्रे यांना, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वेलकम राजदीप, वेलकम हितेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन्ही टीमचा कॅप्टन या ठिकाणी येतात. आमचे मान्यवर सुद्धा टॉस बॉक्समध्ये येताना दिसतात. पवन ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि ज्याने या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम दिलेले 1 लाख रुपये, मनोजी म्हात्रे यांचं टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम आपलं. टॉस आपण बघू शकता, एका बाजूने आमदार चषक आहे आणि दुसऱ्या बाजूने सिटी. आमदार चषक किंवा सिटी असं आपण कॉल करायचं आहे. मनोजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आमदार चषक कॉल आहे आणि सिटी आलेले टॉस जिंकतो जेम्स बॉन्ड राईट. मान्यवरांना मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक पुन्हा VIP डायसवर जायचं आहे. हितेश, टॉस जिंकलेला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. निश्चितच हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? खूप सुंदर. खूप 2 दिवस झाले मॅच बघतोय YouTube लाईव्ह. खूप चांगलं वाटतंय. खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक. टॉस तुम्ही हारलेले आहे. टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? नक्की क्षेत्ररक्षण केलं असतं. हे जे आमदार चषकचं आयोजन आहे, कारण मागच्या वेळेस तुम्ही मला वाटते चॅम्पियन झालं होतं युवा सेना ट्रॉफीमध्ये. यावेळेस हे जे आयोजन बघतोय आमदार चषकचं, कसं वाटते तुम्हाला? खूप छान असं आयोजन आहे आणि मैदान पण खूप चांगलं आहे आणि इथं पण चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. हरीश पंड्या सर इज देअर. खूप धन्यवाद. अतिशय सुंदर झेल जुगल यांनी घेतलाय. जुगलची देहयष्टी बघितलं की नक्की कायरन पोलार्डची आठवण होऊन जाते. दोन्ही हात वर घेऊन गेला आणि तो अगदी क्रिसच्या टोकावर उभा असलेला फलंदाज
वरून मारायचा प्रयत्न होता आणि वर्तुळाच्या एजवर तो सुंदर झेल टिपण्यात आला. प्रणय संपलाय चेंडू बरोबरचा आणि पहिला गडी बाद झालाय जेव्हा धावसंख्या आहे ती 9. आता नवीन फलंदाज आहे अक्षय, जो जातोय जोडीला पराग यांचा. पहिला चेंडूवर गडी मिळवलाय तो कल्पेश म्हात्रे यांनी आणि कल्पेशनी आता दडपण आणायचा प्रयत्न केलाय तो फलंदाजी करणारा साई स्पोर्ट्स खारबाव या संघावर. हेच क्रिकेटची खासियत आहे, कधी सामना या बाजूने कधी या बाजूने झुकत असतो. दोन्ही संघ खूप मोठे संघ आहे आणि त्याचं जेवढं वारेमाप कौतुक केलं तेवढं कमी आहे. परंतु जरी मागे काय केलंय, आपला इतिहास काय आहे, त्यापेक्षाही महत्त्वाचं सद्य परिस्थितीमध्ये मैदानामध्ये तुम्ही कसं क्रिकेट खेळता त्याच्यावर निर्णय अवलंबून राहणार आहे. जो श्रेष्ठ आहे विजयश्री त्यालाच नोंदवता येईल. तर 52 धावांचा पाठलाग कल्पेश म्हात्रे. पुढील चेंडू अगदी सरळ जातोय, गुडलेन चेंडू होता, फलंदाजाला अजिबात कळून दिलं नाहीये. अक्षय चेंडूच्या रेषेत येऊन खेळायचा प्रयत्न होता आणि लगेच यष्टीरक्षक जाऊन कल्पेश म्हात्रे यांना काहीतरी कानमंत्र देत आहेत. श्याम पाटील आणि ऑल इंडिया क्रिकेट फॉर फिजिकली चॅलेंज्ड खेळाडूंसाठी ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. भरपूर काही सामने मला सुद्धा आयुष्यात करायची संधी भेटली विकलांग खेळाडूंसाठी आणि खूप म्हणजे आता रवींद्र संते म्हणा किंवा जुने खेळाडूंमध्ये सुभाष चिकणे असे काही मोठे खेळाडू होऊन गेले आणि आपल्याला आनंद वाटतो की श्याम पाटील आजही आपल्या संघासाठी यष्टीरक्षक म्हणून, म्हणजे यष्टीरक्षकावर जास्त दबाव असतो क्षेत्ररक्षण करत असताना, मात्र ती भूमिका तो लिलया पार पाडतोय गेली कित्येक वर्ष. लगेच कानमंत्र दिलं, त्यांनी ओळखलं फलंदाजाच्या देहबोलीला आणि बघायचा कल्पेश म्हात्रे पुढील चेंडू कुठल्या पद्धतीने राखतोय. आताचा उलटा पुलटा फटका मारायचा प्रयत्न. यष्ट्यांच्या एका बाजूने सातत्याने गोलंदाजी करणं ही एक कला आहे आणि गोलंदाजी जर कला असेल तर कल्पेश म्हात्रे हा कलाकार आहे. नक्कीच आपण बघितलं अतिशय चांगली बॉलिंग आतापर्यंत केलेले कल्पेश यांनी एकही रन दिलेले. पहिल्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर मनोबल थोडंसं वाढलेलं आहे कल्पेशाचं आणि त्यानंतर बघितलं ऑफ स्टंपचे जास्त बाहेर मारा करताना दिसतोय. अतिशय चांगली बॉलिंग. आताचा हा चेंडू आखूड टप्प्याचा मात्र पुल करायचा प्रयत्न होता. एक चांगला झेल होऊ शकला असता, आपली दोन्ही हात वरून घेऊन गेला असतात आणि अगदी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचे खेळाडू ज्या पद्धतीने झेल टिपतायत मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला आहे. टोपीसुद्धा होती परंतु कदाचित सूर्यकिरण मुळे तो थोडासा तिथे व्यथित झालेला असावा, परंतु एक सरळ सोपा झेल आणि धावसंख्या 11वर एक गडी बाद. फलंदाज बाद झालाय प्रणय. 6 चेंडूमध्ये 7 धावा. डावातल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत त्यांनी गोलंदाजांची भंबेरी उडवली होती. असा प्रणय बाद झालाय. परागच्या जोडीला आता आलाय अक्षय खेळतोय 3 चेंडूमध्ये 2 धावांवर. पराग खेळतोय 1 चेंडूमध्ये 1 धावांवर. धावसंख्या 11. 52 धावांचा पाठलाग करत असताना 5-5 षटकांचे सामने आमदार चषक 2021 मध्ये. आता हा फुलटॉस चेंडू अपील केली जाते. हे मग फुलटॉस चेंडू तुला आयुष्यात कधी भेटलाय का आणि भेटला तर तू कसा खेळलायस? निश्चितच फुलटॉस भेटला तर जास्तीत जास्त मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. षटकार माझ्यामध्ये फार कमी गेले, चौका जरूर मी मारलेला आहे आणि निश्चितच फुलटॉस बॉलवर एक मोठा फटका खेळायला पाहिजे होता. सिद्धी बाबे सर असते ते या ठिकाणी म्हणजे दिवाळीचा लड्डू दिला होता मात्र खाऊ शकला नाही. आणि लाडू पण असा चांगला होता, म्हणजे घी सुद्धा टाकण्यात आलं होतं मात्र ते खाऊ शकले नाही आहेत. तर पराग आता हा चेंडू लिहिलाय, त्या चेंडूला हुक करतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि अजून एक झेल सुटतोय आणि चेंडू सुटल्यानंतर लगेच त्याची फेकी करण्यात येते, परंतु 2 धावा पूर्ण करतोय पराग आणि षटक संपते. ते दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. योगायोग असा आहे की पहिल्या डावात सुद्धा पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14च होती आणि एक गडी बाद झाला होता. हे म्हणजे नक्कीच आपण बघितलं पहिल्या 2 ओव्हरचं आपण जर इक्वेशन बघितलं निश्चितच 2 ओव्हरमध्ये सारख्याच दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसतोय दोन्ही सुद्धा टीम. मात्र नंतरच्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग थोडीशी चांगली झाली आणि निश्चितच चांगलं टोटलपर्यंत पोहोचली अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीम आणि 52 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे. आत्ता जर बघितलं आमचे
तुषार आम्हाला सांगतील की शेवटचे 3 ओव्हर शिल्लक आहेत आणि 3 ओव्हरमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी रन हवे असतील ते 38 रन, 38 रन टू विन इन 18 बॉल्स. थोडंसं आव्हान आता कठीण होत चाललेलं आहे, कारण ज्या प्रकारची बॉलिंग झालेली आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये अतिशय चांगली बॉलिंग झालेली आहे. पहिला रवी पाटील यांनी षटक टाकलं, ज्याने पहिल्या चेंडूवर षटका लागल्याने सुद्धा जबरदस्त कमबॅक केला आणि 90 रन दिले. दुसरी ओव्हर आपण बघितलं तर कल्पेश म्हात्रे यांनी टाकली, 5 रन दिले, 2 कॅच सुद्धा सुटले कल्पेशाच्या ओव्हरमध्ये. हेमंत, पहिल्या चेंडूवर 6 धावा आणि त्यानंतरच्या 11 चेंडूमध्ये जर बघायला गेलो तर फक्त 8च धावा. म्हणजे हे दाखवून देते अजिंक्य संघ जो आहे तो अजिंक्य राहण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स खारबावच्या फलंदाजांनी नक्की गोलंदाजांना बेभाव करावा लागेल, तरच ते सामना जिंकू शकतील. आणि सर्वात अनुभवी खेळाडू रवी यांना परत एकदा संधी दिली जाते गोलंदाजी करण्याची. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 कामण वसई येथे ही स्पर्धा खेळली जाते. याच मैदानामध्ये 2011 साली तुम्ही आयशा कप पाहिलं होत्या, महाराष्ट्राभरातली गाजलेली स्पर्धा. तर जयेश पाटील यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं अशी विनंती आहे आयोजकांकडून. नवीन षटकातील पहिला चेंडूच्या रेषेत येऊन त्या ओव्हरपिच चेंडूला ड्राईव्ह केलं, 1 धाव. धावसंख्या पोहोचते 15वर, 1 गडी बाद. पुष्पराजचा जर आपण विचार केला तर हा सुद्धा आपण बघतोय लिजंड खेळाडू आहे आणि जबरदस्त फिल्डिंग करताना दिसतो आउटफील्डमध्ये. अतिशय चांगली फिल्डिंग पुष्पराज याच्याकडून. मात्र जे 2 झेल सुटलेत ते निर्णायक ठरणार आहेत, कारण घ्या कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जाते. रवी यांचा पुढील चेंडू इनसाइड आउट, लॉफ्ट करायचा प्रयत्न आणि एक सोपा झेल. कल्पेश म्हात्रेच्या हातात आलेला हा सोपा झेल आणि बाद होतोय तो पराग. आणि दुसरा गडी बाद होतोय साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचा. पराग याला जर आपण बघितलं तर 1 वर जीवनदान मिळालं होतं, 1 कॅच सुटला. तो पराग याचा जास्त काय करू शकला नव्हता, फक्त 3 रन बनवून तो आउट होताना दिसतो. आणि सहज सोपा कॅच शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कल्पेश म्हात्रेसाठी आणि आउट होतो बॅट्समन पराग. तर 2 हादरे दिलेत आणि इथे कल्पेश म्हात्रेंनी दुसऱ्या षटकामध्ये जो गडी मिळवला होता तीच सातत्यता ठेवत आता तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपल्याला 1 गडी बाद होताना बघायला मिळतोय. तर धावसंख्या 15. तर हेमंत, आता पुढील सामना जो आहे तो रुही 11 ओळी भिवंडी विरुद्ध जेम्स बॉन्ड राई आणि हा सुद्धा चांगला सामना रंगेल. आता हा चेंडू फुलर लेनचा उजव्या यष्टीचा काहीसा बाहेर असणारा ड्राईव्ह केलं होतं. धावसंख्या झाली 16, 2 गडी बाद. पॉवर प्ले संपला असल्या कारणाने सुद्धा क्षेत्ररक्षण तुम्ही बघत आहात पसरवलं गेलंय. 4 खेळाडू तुम्ही बघत आहात ऑफच्या दिशेने आणि 5 खेळाडू तुम्ही बघत आहात ऑनच्या दिशेने. थर्ड मॅन वाईडिश गली, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. हे ऑफ साईडला, ऑन साईडला एक डीप फाईन लेग, एक स्क्वेअर लेग, 2 मिड विकेट, त्यात एक काऊ कॉर्नरची वाईडिश मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑन. आता मात्र गली वर्तुळाच्या आत आणायचा प्रयत्न केलाय. तर 3 खेळाडू वर्तुळाच्या आत. आताचा हा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता नवीन फलंदाज सूरज यांचा मार्फत. धावसंख्या झाली 17, 2 बाद. 35 धावांची गरज आहे. तृतीय षटक. काय जबरदस्त फिल्डिंग करतोय कल्पेश म्हात्रे. आउटफील्डमध्ये आपण बघितलं जास्तीत जास्त त्याच्याकडे बॉल येताना दिसतात आणि चांगली फिल्डिंग होताना दिसते कल्पेश याच्याकडून. आणि बॉलिंग जर बघितले टप्पा अचूक ठेवलेला आहे रवींद्र पाटील यांनी. पहिल्या बॉलला चुकी केल्यानंतर मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं रवींद्र पाटील यांनी. रवींद्र यांचा पुढील चेंडू आणि फेकून दिला त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर. गगन भेदी षटकार. जबरदस्त फटका. हेमंत, म्हणूनच क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे.
5 चेंडू चांगले टाकल्यानंतर जर एक स्वैर चेंडू टाकला गेला तर फलंदाज त्याचा खरपूस समाचार घेऊ शकतो आणि तेच बघायला मिळालं. रवींद्र यांनी एवढे चांगले चेंडू टाकल्यानंतर मात्र एक चेंडू असा आला की तो चेंडू बॅटवर आला आणि मैदानाच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. खरोखर जबरदस्त फटका अक्षयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयाला सुद्धा 2 वर जीवनदान मिळालं होतं. विवेक यांनी कॅच सोडला होता. त्यानंतर अक्षय थोडासा महागडा पडताना दिसतो. शफल क्रॉस झाला होता आणि परफेक्ट बॉलच्या लाईन मध्ये आला आणि बॉलला पाठवून दिलं बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. स्कोर पोहोचलेला आहे 23 रन 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जाते हेमंतजी की झेल घेणं हे शाळेतील प्रश्नपत्रिकेप्रमाणे नसते की 5 पैकी कुठल्या 3चे उत्तर द्या आणि पास व्हा. इथे 5 झेल येतात, 5 घ्यावे लागेल. 3 आले, 3 घ्यावे लागेल. कारण जर स्पर्धा जिंकायची असेल तर क्षेत्ररक्षणमध्ये कुठेही गलथानपणा चालणार नाही आहे. तर खेळ काही वेळासाठी थांबलाय. परत एकदा मनोजजी म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या पहिल्या पारितोषिकाचे पुरस्कर्ते आहेत. पहिलं पारितोषिक हेमंत 1 लाख रुपये आहे. द्वितीय पारितोषिक 50,000 आहे. तृतीय पारितोषिक 30,000 आणि चतुर्थ पारितोषिक 21,000 आणि 4 चषक तुम्ही बघत आहात आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला. भव्य दिव्य असे चषक, झळाळी चषकाची बघायला मिळते. दिशा एंटरप्राइजेस मनोज भगत साहेब आम्ही यांचे आभारी आहोत आणि महेशजी पाटील आमचे आयोजक हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. आता आमचे तिसरे पंच विशाल नाईक मैदानामध्ये गेलेत. विनायक म्हात्रे आणि महेंद्र शिंदे यांच्याशी ते काहीतरी सल्लामसलत करतायत. रवी जाऊन काहीतरी त्यांच्याशी चर्चा करतोय. हेमंत, पालघर जिल्हा हा सर्वात लेटेस्ट म्हणजे जिल्हा झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि पालघराची विकासाकडे गरुड झेप आपण बघतोय. त्याचबरोबर आपण पालघरचं क्रिकेटसुद्धा हे वर जाताना आपण बघतोय. म्हणजे अगदी मीरा भाईंदरपासून ते कामण, पोमण, अगदी वसई, विरार, नालासोपारा म्हणा किंवा पालघर, बोईसर म्हणजे वज्रेश्वरी म्हणा, सर्व ठिकाणी क्रिकेट सुजलाम सुफलाम होत चाललं आहे. आणि त्यात तुम्ही बघत आहात आता सध्या काही दिवसापूर्वीच एक KCAची स्थापना झाली आणि KCAचं क्रिकेटसुद्धा चांगलं बघायला मिळतं आहे. तर कामनचा क्रिकेटविषयी काय सांगू इच्छिता तुम्ही? निश्चितच कामांचं क्रिकेट याच्या अगोदर होतं, अतिशय चांगलं होतं. मात्र थोडीशी शिस्त नव्हती, वेळेवर मॅचला सुरुवात होत नव्हती आणि KCAची स्थापना या सीझनपासून झालेली आहे आणि निश्चितच 10च्या अगोदर पहिला बॉल पडतोय. त्याच्यानंतर अतिशय स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशननी मॅच होताना आपल्याला दिसतात. अंपायर्स डिसिजन इज द लास्ट डिसिजन. अंपायर आपला जो डिसिजन असेल तो लगेच कळवायचा आहे. तर आजचा पहिला सामना, यानंतर अजून 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आज 7 सामने एकूण खेळवले जातील. प्रथम फेरी, द्वितीय फेरी आणि तृतीय फेरीतले आम्ही खूप खूप आभारी आहोत. आमचे प्रथम पारितोषिकचे पुरस्कर्ते सन्मान्य मनोज म्हात्रे साहेब. द्वितीय पारितोषिक चे पुरस्कर्ते आहेत हजरत हुसैन शेख. आयशा कपचं आयोजन ज्यांनी केलं होतं. 50,000 रुपये. तर कमिटीने निर्णय दिलाय की हा षटकार आहे. धन्यवाद. लाईव्ह मध्ये बघितल्यानंतर कमिटी आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय घेतलाय हा षटकार आहे. धन्यवाद.
विश्रामला जातोय. अंपायरचा डिसिजन येईल आणि निश्चितच अंपायरचा डिसिजन हा शेवटचा डिसिजन असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिली मॅच आपण बघतोय साई स्पोर्ट्स खारबाव वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. कमीत कमीत 1 तास झालेला ही मॅच चालू झालेली आहे. भरपूर उशीर आज होतोय. 10:34 ही मॅच चालू झाली होती आणि 11:39 झालेली मॅच एवढ्याला संपायला हवी होती. षटकार आहे डिसिजन अंपायरचा षटकार. तर या षटकाराने धावसंख्या आता 23 वर पोहोचते आणि 29 धावांची अजून गरज आहे आणि चेंडू उर्वरित आहेत ते 13. 13-29. तर पंचांनी निर्णय दिलेला आहे आणि आता सामना सुरू करायला हरकत नाही. दोन्ही पंच मैदानामध्ये आले आहेत परत आणि रवींद्र पाटील हा आपला आता उर्वरित चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय समालोचन कक्षाच्या टोकाकडून. 13 चेंडू 29 धावा, धावसंख्या 23, 2 गडी बाद. अक्षय यांनी हा षटकार खेचला होता. अक्षयच्या जोडीला आहे सूरज. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर असणार आहे. विकेट्स किंवा गडी बघण्यात येणार नाही आहे. पुढील चेंडू लोअर फुल टॉस होता, मात्र सरळ बॅटनी त्या चेंडूला खेळलेत. अगदी वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय तो अक्षय. षटक संपते तृतीय. धावसंख्या झाली 24, 2 गडी बाद आणि आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. मोठं लक्ष आहे आणि पहिल्या डावात 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी होती ती 1 गडी बाद 26 होती. जी लहान मुलं मैदानाच्या आतून सायकल घेऊन येतात जरा बाहेर. चला मुलांनी थांबायचंय. धन्यवाद. आपण बघत आहात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021. आमदार साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा 2021च्या नवीन वर्षामध्ये नवीन उमंग घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर महेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी घेऊन येत आहेत. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय 30,000, चतुर्थ 21,000. त्या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीरचा पारितोषिक आहे. प्रत्येक सामन्याला सामनावीर आहे. अजिंक्य जुचंद्र संघाला नम्र विनंती आयोजकांकडून सामना त्वरित सुरू करायचा आहे. कुठलाही वेळ वाया न घालवता सामना आणि पुढील षटक लगेच सुरू झालं पाहिजे. धन्यवाद. आयोजकांनी पेनल्टीचा विचार करू नये म्हणून ही विनंती आहे. धन्यवाद. नवीन षटक घेऊन येतोय पुष्पराज. हा सुद्धा एक आख्यायिका खेळाडू म्हणावं लागेल. जुचंद्रचा एक अनुभवी खेळाडू. म्हणजे ज्या पद्धतीने रवी पाटील यांना तुम्ही गेली कित्येक वर्ष बघत आहात त्याचप्रमाणे तुम्ही पुष्पराज यांना सुद्धा बघत आहात. मात्र सामोरे जातोय तो अक्षय. 12-28 चेंडू आणि धावांमध्ये 16चा फरक आहे. म्हणजे 2 किंवा 3 मोठे फटके मारावेच लागणार आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. पहिला चेंडू हळुवारपणे त्या चेंडूला हवेमध्ये सोडलं होतं आणि त्या चेंडूला रेषेत येऊन ड्राईव्ह केलंय. दुसरी धाव एकेरी धावेला दुहेरी धावेत रूपांतरित करतायत. अक्षय चांगली साथ देतोय. सूरज. धावसंख्या झाली ती आता 26. आता 26 ची गरज आणि चेंडू उर्वरित आहेत 11. 11 चेंडू 26 धावा. 11 बॉल्स 26 टू विन. पुष्पराज हा फिरकी गोलंदाज आहे. मोठा रनअप आणि बॅटची कडा घेऊन चेंडू श्याम पाटीलच्या बोटाला चाटून शॉर्ट स्टॉप कडे जातोय. 1 धाव.
धांक संख्या झाली ती 27. गडी बाद झाले 2. आता 25 धावांची गरज आहे आणि चेंडू राहिले ते 10. परत एकदा खरा फटका होता, मात्र चेंडू फिरतोय यष्टीरक्षकाच्या मागच्या बाजूला. आता धावा हवेत ते 24. 9 चेंडूमध्ये 9 चेंडू 24 धावा. एक गोष्ट चांगली पुष्पराज करतोय, ह्या षटकामध्ये त्याने अजूनही मोठा फटका मारण्याची मुभा दिलेली नाहीये फलंदाजांना. सूरज अक्षयकडे जातोय, अक्षयला सांगतोय काहीतरी, कानमंत्र देतोय. दोन्ही पंच शिंदे आणि म्हात्रे एकमेकांशी बोलतायत. बघा, मैदानामध्ये ऑनफिल्ड अंपायरकडे पूर्ण सत्ता आहे. तृतीय पंच नाही आहे, थर्ड अंपायर नाही आहे, याकडे लक्ष वेधू इच्छितो सर्व संघांचं. 9-24. फुलटॉस चेंडू आणि जुगलच्या हातातनं यावेळेला झेल सुटतोय. 3 झेल सुटलेत या डावामध्ये आणि कुठेतरी त्याचं नुकसान होईल का हे आपल्याला पुढच्या 8 चेंडू नंतर कळणार आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा हवेत ते 23. एक झेल 2 धावांवर सुटला होता, दुसरा 16 वर सुटलाय अक्षय यांचा. ज्याचा क्षय होत नाही तो आहे अक्षय. आणि आताचा हा सुंदर लिलया मारलेला पुलचा फटका आणि चेंडू जातो मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. काय जबरदस्त. आनंद शिंदे, मिलिंद शिंदेचं गाणं आठवलं. तो फटका मारतो पुल, पॉवरफुल. इथे पत्ता गुल करायचा प्रश्नच नाहीये, फक्त चेंडू पुल. आवाज का कमी झाला? या षटकाराने सामन्यामध्ये परत येतोय तो साईश स्पोर्ट्स कारबाव. 7 चेंडू 17 धावा. सूरजने मारलेला हा फटकार, आणि का फटका होता म्हणजे अगदी आकाशातला सूरज तळपतोय आकाशामध्ये आणि मैदानामध्ये सूरज तळपतोय साईश स्पोर्ट्स खारबाव या संघाचा. स्ट्रोक सिलेक्शन खूप महत्त्वाचं असते. हल्ली जे क्रिकेट आहे त्यात आक्रमकपणा कमी आणि आक्रस्तपणा जास्त आहे. एखाद चेंडू बॅटवर नाही आला तर दाणपट्टा मारायचा प्रयत्न करतात, मात्र सूरजने चांगला फटका मारलाय परत एकदा त्याच दिशेने आणि यावेळेला सुद्धा फ्लॅट 6. सामना जणू काय खेचूनच टाकलाय. 39 आणि आता धावा हवेत ते फक्त 13. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावात 40 धावा होत्या, आता धावसंख्या आहे ती 39. 2 गडी बाद. एक करेक्शन आहे, धावसंख्या 41 झाली आणि आता 11 धावा पाहिजेत. आता 11 धावांची गरज आहे आणि सामना एक अगदी अटीतटीच्या स्टेजवर येऊन ठेपलाय. सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही खेळपट्टीवरचे फलंदाज यांना सूर गवसलाय आणि दोन्ही फलंदाजांनी षटकार मारलाय, हे महत्वाची बाब आहे. सूरज
हा आक्रमक पवित्रा घेऊन मैदानामध्ये उतरलाय. आतापर्यंत 4 चेंडूला सामोरे गेलाय, एकही निर्धाव चेंडू खेळला नाहीये आणि 14 धावा. दुसऱ्या बाजूला अक्षय, ज्याला 2दा जीवनदान देण्यात आलं होतं 2 धावांवरती आणि 16 धावांवरती. आता तो खेळतोय 16 धावांवरती आणि नवीन षटक घेऊन येतोय रुपेश मोरे. समालोचन कक्षाच्या टोकाकडून तो मारा करतोय. 12 चेंडू 11 धावा, 6 चेंडू शेवटचं षटक आहे, कारण 5 षटकांचा सामना आहे. सहा मध्ये 11 तसे दिसायला सोपे वाटतात, मात्र 2-3 चेंडू जर चांगले टाकले तर अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र सुद्धा जिंकू शकतो. पहिला चेंडू हिटिंग द रिपकेज ज्याला आपण म्हणतो आणि लेग बाय दिलाय पंचानी. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा हवेत ते 10. एक चांगली भागीदारी बघायला मिळते या दोघांमध्ये. दुसरा गडी बाद झाला होता तेव्हा धावसंख्या होती 15, आता धावसंख्या आहे 42, म्हणजे 27 धावांची भागीदारी. 5 चेंडू 10 धावा, 5 ला 10. आवाक्याचा खूप बाहेरचा चेंडू असल्या कारणाने वाईड बॉल दिला जातोय पंचांमार्फत. 5 चेंडू 9 धावा, धावसंख्या 43, 2 गडी बाद. म्हणून मोठमोठे जे संघनायक असतात ते गोलंदाजांना सांगत असतात की वाईड टाकू नको, नो बॉल टाकू नको. एखाद्या वेळी षटकार गेला तरी चालेल, कारण प्रत्येक संघनायकसाठी डोकेदुखी आहे ती वाईड बॉल. कारण एक जास्त चेंडू तुम्हाला टाकावा लागतो आणि एक वाईड गेल्यानंतर त्यानंतरचा चेंडू मला चांगला टाकावाच लागेल हे दडपण सुद्धा वाढते. 5 चेंडू 9 धावा. सूरज आणि रुपेश एकमेकांसमोर उभे ठाकलेत. बघायचा या सुंदोपसुंदीमध्ये कोण जिंकणार. चेंडू कायसा खाली राहणारा सबमरीन चेंडू होता, अतिशय चांगलं कमबॅक केलंय. तर मित्रांनो, या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिकाचा जो चषक आहे तो स्पॉन्सर केलाय दिशा एंटरप्राइजेस मनोज भगत यांनी. डीजेची व्यवस्था केलेली आहे ती दुर्योधन वाघ, उद्योजक मोरीगाव. इंटरनेटची व्यवस्था केलेली आहे साईदीप एंटरप्राइजेस महेंद्र पाटील. मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कर्ते आहेत कैलासवासी वामन भोईर यांच्या स्मरणार्थ प्रवीण भोईर. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकसाठी श्री अशोक भोईर मैत्री ग्रुप कामणचे जे अध्यक्ष आहे त्यांच्याकडून वैयक्तिक पारितोषिक. आताचा ओव्हरपिच चेंडू परत एकदा टोलावून मारचा प्रयत्न आणि हा षटकार, सुपर 6, चाबुक शॉट. आता फक्त धावा हवेत ते 3. काय 3 जबरदस्त. चेंडू 3 धावा. खरोखरच अप्रतिम फटका ऑन दी रज खेळला होता डाऊन दी ग्राउंड, आणि जो लॉंगॉनचा फिल्डर होता त्याला त्याच्या मस्तकला दस्तक देऊन हा बॉल बाउंडच्या बाहेर जातो 6 रनसाठी. ज्यांच्याकडून डीजेची व्यवस्था झालेली आहे ते आपण बघतो दुर्योधनजी वाघ यांचं आगमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे सदस्य माननीय श्री रवींद्र गोवार यांचं सुद्धा आगमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे ती शाहिदबाई अन्सारी, केसीए कार्याध्यक्ष. मंडपाची व्यवस्था प्रशांतजी देशमुख. प्रथम पारितोषिकचे पुरस्कर्ते आहेत सन्मान्य मनोज म्हात्रे मोरीगाव, माजी उपसरपंच पोमण आपल्यासोबत उपस्थित आहेत. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि चषक स्पॉन्सर केले ते हजरत शेख आणि संजय म्हात्रे HSEचे मालक आहेत. तृतीय पारितोषिक सन्माननीय कमलाकर जाधव साहेब, माजी सरपंच देवदळ, आणि यूट्यूबची व्यवस्था सुद्धा त्यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे, यूट्यूब टेलिकास्ट. त्यासाठी आम्ही त्यांचे अंतःकरणापासून आभारी आहोत. हेमंत, एक गोष्ट आहे, साई स्पोर्ट्स खारबाऊचं जे वादळ आहे, एका बाजूला वादळ, एका बाजूला चक्री वादळ, आणि हे वादळ घोंगावलं आणि गोलंदाजीचा पालापाचोळा करून टाकलाय. फ्रॉम नो मॅच टू अ मॅच.
नक्कीच नक्कीच आपण बघितलं हे दोन जे बॅट्समन आहेत अक्षय आणि सूरज या दोन बॅट्समननी चांगली पार्टनरशिप केलेली आहे. अक्षयाला संधी मिळाली ती 2 वर त्याचा कॅच सोडला होता, त्याच्यानंतर त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. 16 वर सुद्धा त्याचा कॅच सुटलेला आहे आणि 2 कॅच सुटलेला आहे. फिल्डिंग थोडीशी खराब होताना दिसते यावेळेला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमची. फलंदाजी आणि गोलंदाजी जवळपास प्रत्येक संघ चांगला तुल्यबळ घेऊनच मैदानामध्ये उतरतो, परंतु 11 खेळाडू मैदानामध्ये क्षेत्ररक्षण काय करतात. राहुल द्रविड यांनी म्हटलंय, यू डोंट विन ऑर लूज मॅचेस विथ 11 यू सिलेक्ट, यू विन ऑर लूज 11 हाऊ दे प्ले. म्हणजे 11 जे निवड झाली आहे त्याच्यामुळे तुम्ही सामना जिंकू किंवा हरू शकत नाही, परंतु 11 खेळाडू मैदानाच्या आत कसं खेळतात त्याच्यावर विजय आणि पराभव हा अवलंबून असतो. आणि इथे कुठेतरी कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचा. झेल जरी सुटला तरी ते खेळपट्टीवर तग धरून उभे आहेत आणि एक चांगली भागीदारी ही या विजयाची शिल्पकार ठरणार आहे. आघाडीच्या 2 फलंदाजांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. डावाचा पहिल्याच चेंडूवर जो षटकार लागला होता त्यामुळे सामना चांगला होणार असं वाटलं होतं सर्वांना. आणि आता 3 चेंडूमध्ये धावा हवेत फक्त 3. रुपेश मोरे आणि आता रवींद्र पाटील आता अगदी म्हणजे ज्याला मिड ऑफ पण नाही म्हणता येणार, एक आगळी वेगळी पोझिशनमध्ये उभे आहेत. इनसाइड आउट लॉफ्ट केलाय, झेल कल्पेश म्हात्रे यांच्या हातात येतोय आणि बाद होऊन परततोय सूरज. सामनाला कलाटणी मिळवून देतोय की काय कल्पेश म्हात्रे, कारण या अगोदर त्यांनी गडी बाद केली, 2 झेल सुद्धा घेतलेत. हा सामना कल्पेश म्हात्रेचा सामना होऊ शकतो का पाहावं लागेल. 2 चेंडू आणि आता धावा हवेत ते 3. जर सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल याकडे लक्ष वेधू इच्छितो. रुपेश मोरेनी सूरजला बाद केलंय. अतिशय चांगला कॅच कल्पेश याचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बघितला, इनसाइड आउट लॉक केलं होतं आणि चांगलं जज केलं. आतापर्यंत बघितलं 2 कॅच चांगले घेतलेले आहेत. कॅप्टन आहे कल्पेश म्हात्रे आणि कॅप्टनची खेळी करताना दिसतो या मॅच मध्ये. हे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेतृत्व कल्पना शून्य होऊन चालत नाही. राईट मॅन ॲट द राईट टाइम डुईंग द राईट जॉब. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य खेळाडू आणि स्वतः जबाबदारी घेऊन त्याने तो झेल घेतलाय. जर अजिंक्य जुचंद्र हा संघ सामना जिंकतोय तर नक्की कल्पेश म्हात्रे याचं प्रदर्शन आपल्याला विसरता कामा येऊ नये, कारण त्यांनी पहिला गडी बाद केला, तदनंतर त्यांनी 2 झेल सुद्धा टिपलेत. तो संघाचा संघ नायक म्हणून कामगिरी सुद्धा पार पाडतोय. दुसऱ्या बाजूला रुपेश मोरे हा सुद्धा अगदी जुचंद्रच्या घरोघरी त्याची चर्चा होऊ शकते आज, जर त्याने 2 चेंडूमध्ये 3 धावा होऊन दिले नाही तर. दुसऱ्या बाजूला खारबावकर जे घरी बसून सामना बघत असतील ते सुद्धा प्रार्थना करत असतील की अक्षय तुला काम करायचं आहे. जसा अक्षय कुमारनी एअरलिफ्ट पिक्चरमध्ये कैद्यांना उचलून आणलं होतं तसा हा सामना तू आमच्यासाठी उचलून आण. तर बघायचा काय करतोय अक्षय. खारबावचा अक्षय आणि जुचंद्रचा रुपेश, 2 युवा उदयोन्मुख खेळाडू एकमेकांसमोर. 2 चेंडू 3 धावा. टॅप करून खेळायचा प्रयत्न, मात्र 2 धावा अगदी आरामात होतील असं वाटतंय. खूप वेगाने धावतोय नवीन फलंदाज, मात्र धाव बाद. म्हणजे एकच धाव मिळणार आहे आणि एका चेंडूवर 2 धावांची गरज. काय जबरदस्त थ्रो केला होता आउटफील्ड मधून. पुष्पराज म्हात्रे यांनी तो थ्रो केला होता आणि नवीन फलंदाज जो आला होता वेदांत प्लॅटिनम डक, एकही चेंडू न खेळता धावबाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी खारबावचा मधल्या फळीतला अजून एक मोठा फलंदाज दाखल होतोय. चेतन पाटील चांग यांच्याकडून जर रुपेश यांनी ही मॅच जिंकून दिली तर 200 रुपयाचं पारितोषिक त्यांना लागू होईल आणि खरोखरच एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला मॅच आहे आणि अतिशय काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. हे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे 200 रुपयाचे जे पारितोषिक भेटेल, जर 200ची एक नोट भेटली त्यांना तर नक्की त्याला ते लॅमिनेशन करून ठेवतील घरामध्ये, कारण
तो विजय खूप मोठा असेल आणि स्पर्धा झाल्यानंतर नक्की तो आमच्या तुषार पाटीलकडे येणार आणि त्यांना सांगणार मला हे स्कोअर बॉक्सची एक झेरॉक्स पण द्या. तर सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर असणार आहे, म्हणजे जिंकण्यासाठी 2 धावा, सुपर ओव्हरसाठी 1 धाव आणि निर्धाव जर झाला तर अजिंक्य जुचंद्र हा जिंकेल. वेळेबद्दल सहकार्य करायचं. शेवटचा एक बॉल आणि ही मॅच जिंकण्यासाठी 2 रनची आवश्यकता साई स्पोर्ट्स खारगाव टीमला. आणि मॅच सुपर ओव्हर करायची असेल तर 1 रनची आवश्यकता असेल. एक अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस साई स्पोर्ट खारगाव. हे म्हणजे मगाशी मी ऐकलं 1.5 तास झाला, म्हणजे गाडी विरारवरनं चर्चगेटला पोहोचते 1.5 तासात. आणि जे लोक ट्रेनमध्ये बघत असतील त्यांचा प्रवास सुकर झाला असेल. तर अगदी कुरकुरीत वेफर आलेले आहेत. एका चेंडूवर 2 धावा. अक्षय जो आहे पूर्ण खारबावची नजर त्याच्यावर आहे आणि अक्षयची नजर हे क्षेत्ररक्षकांवर आहे. एक सिली पॉइंट लावण्यात आलाय. एक स्लिप आहे. 1 चेंडू 2 धावा. रुपेश मोरे खारबाव विरुद्ध जुचंद्र. आणि याचबरोबर हा सामना जो आहे तो जिंकून घेतला आहे तो साईश स्पोर्ट्स खारबावच्या अक्षयनी. तो स्वतः कॅप्टन होता, 2दा त्याचा झेल सुटला आणि त्यांनी शेवटच्या चेंडूवर हा गगनभेदी षटकार मारत आपल्या संघाला दुसऱ्या डावामध्ये अगदी दिमाखात प्रवेश करून दिलाय. अभिनंदन साई स्पोर्ट्स खारबाव, भिवंडी आणि अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र. तुम्ही खूप चांगली लढत दिली, मात्र इथे कुठेतरी तुमचे प्रयत्न कमी पडलेत क्षेत्ररक्षणामध्ये. आणि जे एकूण 3 झेल सुटले त्यापैकी 2 झेल अक्षयचे सुटलेत आणि अक्षयने सामना जिंकून दिलाय आणि सुखरूप आता पॅव्हिलियनमध्ये नाबाद होऊन तो परततोय. 15 चेंडूमध्ये 23 धावांची नाबाद खेळी, 2 षटकार. सूरज 7 चेंडूमध्ये 20 धावा. प्रणय 6 चेंडू 7 धावा. पराग 3 चेंडू 3 धावा. वेदांत 0वर